हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डी ड्रीम कंपनी. जॉईन झाल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन, तुमच्या खाली आलेले जॉईनिंग, आपल्याला कशा पद्धतीने जॉईनिंग करायचे आहे ते मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. सो आपल्याला फर्स्ट यायचं आहे आपल्या गुगल वेबसाईटवर. जर तुमच्याकडे ती नसेल तर तुम्ही सरळ गुगलला जाऊन इथे टाकू शकता डी ड्रीम. ओके, माझं ऑलरेडी आहे तर मी इथे डी ड्रीम केलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता सेकंड नंबरला DreamTrade.com अशी आपली वेबसाईट आलेली आहे. ओके, ह्या वेबसाईटवर जेव्हा तुम्ही क्लिक करणार, बघू शकता मी 2 नंबरच्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपलं हे असं प्रकारचं इंटरपेज ओपन झालेलं आहे. आता आपल्याला करायचं आहे रजिस्ट्रेशन. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला स्क्रोल करायचं आणि खाली तुम्ही पाहू शकता 2 ऑप्शन अवेलेबल आहेत. जर तुमच्याकडे हे ऑप्शन अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे खाली इथं जे तुम्हाला एक आयकॉन दिसत आहे, मॅनचा आयकॉन दिसतो, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पाहू शकता ही माझी ऑलरेडी वेबसाईट एक डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. मी याला लॉग आउट करते. येस, तुम्हाला जेव्हा अशा प्रकारचं पेज ओपन होईल तेव्हा तुम्हाला इथे वरती 3 लाईनवर क्लिक करायचं आहे. 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा रजिस्ट्रेशन, लॉग इन आणि रजिस्ट्रेशन हे ऑप्शन अवेलेबल होईल. रजिस्ट्रेशनवर जेव्हा तुम्ही क्लिक करणार पुन्हा हे असं पेज येईल. आता पाहू शकता इथे रजिस्ट्रेशनच्या खाली रेफरल कोड, म्हणजे ज्या व्यक्तीच्या खाली तुम्हाला जॉईनिंग लावायची आहे त्या व्यक्तीचा ID म्हणजे SS नंबर, DD नंबर, तुम्हाला मिळालेला DD नंबर, तुमच्या अपलाईनकडून जो तुम्हाला तुमच्या IDचा स्क्रीनशॉट मिळालेला आहे त्याच्यामध्ये तुमचा ID नंबर आहे, तोच नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. ओके, जो काही असेल, आता फॉर एक्झाम्पल मी इथे हा टाकलेला आहे. आता रेफरल कोड जो तुम्ही टाकणार तो बरोबर आहे की चूक आहे हे तुम्हाला इथेच कळणार, कारण इथे लगेच नाव येऊन जाणार. इथे बघा त्या व्यक्तीचं नाव आलेलं आहे. जर तुम्हाला विलासच्याच खाली टाकायचं असेल तर ठीक आहे, पण हा जर तुमचा चुकीचा असेल तर इथे लगेच तुमचं चुकीचं दाखवेल. ओके, आणि ह्याच्यामध्ये काही मिस्टेक करू नका, कारण जर तुम्ही एक चूक तुमची हे होऊ शकते. ठीक आहे, जो आहे तोच टाकायचा आहे ज्या व्यक्तीच्या खाली. सपोज मी आज न्यू जॉईन झाली आणि माझे 2 पर्सन इथे जॉईन होणार आहेत, त्यांची इन्फॉर्मेशन आली आहे. तर आता हीच आपण फॉर एक्झाम्पल म्हणूयात की हे माझा ID आहे आणि मला माझ्या खाली 2 पर्सन जॉईन करायचे आहेत. तर ज्या व्यक्तीचा ID आपल्याला लावायचा आहे तिथे त्या व्यक्तीचं नाव टाकायचं आहे. नेमच्या खाली त्याचं नाव टाकायचं आहे. पाहू शकता इथे ऐश्वर्या आलेलं आहे. त्यानंतर सेकंड प्लेसमेंट तुम्हाला लेफ्ट किंवा राईट हे तुम्हाला जेनॉलॉजीमध्ये चेक करायचं आहे. तुम्हाला फर्स्ट मेंबर जो आहे लेफ्टला टाकायचा आहे, सेकंड नंबर राईटला. पण जर तुम्हाला टीम बिल्ड झालेली असेल, तुमच्याखाली खूप मोठे मेंबर्स असतील तर तुम्ही एकदा जेनॉलॉजी ट्रीमध्ये चेक करायचं आहे, तुमचा पॉवर आणि वीकर चेक करायचा आहे. त्यानंतर तुमचा ID तुम्हाला लावायचा आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे मोबाईल नंबर. तर तुम्हाला इथे तुमचा स्वतःचा मोबाईल नाही टाकायचा, तर ज्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे त्या व्यक्तीचाच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबरमध्ये सुद्धा मिस्टेक करायच्या नाही आहेत. त्यानंतर ईमेल ID टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हवा तो पासवर्ड टाकायचा आहे. तुम्ही त्या व्यक्तीचाच पासवर्ड टाकू शकता. सपोज फॉर एक्झाम्पल इथे ऐश्वर्याचा मी रजिस्ट्रेशन करत आहे, मी ऐश्वर्याचं रजिस्ट्रेशन करते, तर मी पासवर्डमध्ये ऐश्वर्याची स्पेलिंग टाकेल, म्हणजे त्या व्यक्तीलाही सोपा. आणि इन केस जर त्या व्यक्तीच्या IDमध्ये काही प्रॉब्लेम असेल आणि त्या व्यक्तीला समजत नसेल तर तुम्ही तो ID ओपन करू शकता, म्हणजे पासवर्ड वगैरेची काही गरज अजिबात पडत नाही. ठीक आहे. सो आणि इथे रजिस्ट्रेशनवर जेव्हा तुम्ही क्लिक करणार, खाली बघा रजिस्टर हे जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. थोडं वेट करायचं आहे. वरती जी लोडिंग लाईन आहे ती कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला कुठेही टच करायचं नाही, जोपर्यंत तो जांभळ्या कलरमध्ये एक आपला IDचा बॉक्स येत नाही किंवा ID आणि पासवर्ड येत नाही. ID आणि पासवर्ड आल्यानंतर तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तिथे तुम्हाला त्या व्यक्तीला पाठवायचा आहे ज्या व्यक्तीचा हा ID आणि पासवर्ड ज्याचा काढायचा होता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे. ठीक आहे. ओके, बाय बाय. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.